बातम्यांमध्ये 9 ऑगस्ट 2024 रोजी आरजी मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली। या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे। याच्या निषेधार्थ युवा टायगर फोर्स पांढरकवडाने निषेध मोर्चा आयोजित केला आहे। बांगलादेशातील अल्पसंख्याक असणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांवर झालेल्या व सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बांगलादेशात विशिष्ट धर्मार्थ प्रकृतीच्या नागरिकांनी अमानुष अत्याचार केले। हिंदू, बौद्ध व इतर प्रार्थना स्थळांची तोडफोड, महिलांवर अत्याचार केले, निष्पाप हिंदूच्या संपत्तीची लूट, जाळपोळ करणे चालू आहे। आजही अनेक भारतीय वंशाच्या बांधवांना आपला जीव मुठीत धरून राहावे लागत आहे। वर्तमानपत्रे, प्रचार माध्यमातून येणारे फोटो, बातम्या पाहून मन सुन्न होत आहे। बांगलादेशातील देशद्रोही नागरिकांनी तसेच रोहिंग्यासारख्या आतंकवादी प्रवृत्तीच्या लोकांनी भारतात घुसखोरी केली असून बांगलादेशातील आपल्याच भारतीय बांधवांना आपल्या भूमीत आश्रय घ्यावा लागत आहे। जागतिक समुदायाकडून येथील हंगामी सरकारवर दडपण आणावे यासाठी भारत सरकारने कठोर कृती करावी अशी मागणी करण्यात येत आहे। या मागणीचे निवेदन 20 ऑगस्ट रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सर्व नागरिक उपस्थित राहावे। हा मूक मोर्चा मित्र क्रीडा मंडळातून शहरातील प्रमुख मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तहसील चौकात समापन करण्यात येईल। शहरातील सर्व शाळा कॉलेजमधील मुलं, मुली आणि महिला, पुरुष पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा टायगर फोर्स, स्थानिक व्यापारी संघटना, सामाजिक शैक्षणिक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे।